हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDNC 2025च्या रिक्रुटमेंटसाठी कॉमन टॉपिक बघत आहे. तर जो आहे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015चा. याचा पार्ट 9 आपण आज इथे कंप्लीट करत आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या 8 पार्ट्स कंप्लीट केलेले आहेत. सर्वांमध्ये 20-20 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे. तर आज 9 पार्टमध्ये सुद्धा आपण 9 क्वेश्चन्स म्हणजे 20 क्वेश्चन्स जे आहे ते कंप्लीट करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नोटिफिकेशन्स तुम्हाला जितके पण व्हिडिओज आहेत ते सर्व मिळून जाणार. कारण की याच्यासोबत आपण राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट सुद्धा आपण व्हिडिओज बनवत आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आज पार्ट 9चा. द डेझिग्नेटेड ऑफिसर मस्ट प्रोव्हाइड सर्व्हिस ऑर रिजेक्ट द अप्लिकेशन. नामनिर्दिष्ट अधिकाऱ्याने सेवा पुरवावी किंवा अर्ज नकारावा. तर बघा, ऑप्शन आहे विदिन 16 days, सेकंड विदिन स्टिप्युलेटेड टाइम लिमिट, थर्ड विदिन फायनान्शियल इयर अँड फोर्थ विदिन 90 days वर्किंग. करेक्ट आन्सर आहे सेकंड, विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम, निर्धारित कालमर्यादेत. नेक्स्ट, सेकंड, द सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी सिनियर्स टू. द्वितीय अल्पनीय प्राधिकरण कोणापेक्षा वरिष्ठ आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डेझिग्नेटेड ऑफिसर ओनली, सेकंड फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी, थर्ड कमिशन अँड फोर्थ गव्हर्नर. करेक्ट आन्सर आहे सेकंड, फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी, प्रथम अपीलीय प्राधिकरण. नेक्स्ट, थर्ड, द अप्लिकेशन स्टेटस मस्ट बी अपडेटेड बाय पब्लिक ऑथॉरिटी. सार्वजनिक प्राधिकरणाने अर्जाची स्थिती अद्ययावत करावी. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वीकली, वेन रिक्वेस्ट इज इन रायटिंग, सेकंड ऑन वेबसाइट इफ सिस्टम इज ऑप्शनल अँड ओनली ऑन मोबाईल ॲप. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑन वेबसाइट इफ सिस्टम इज ऑपरेशनल, प्रणाली कार्यरत असल्यास संकेतस्थळावर. ओके. नेक्स्ट, फोर्थ, अपील टू द कमिशन अंडर द सेक्शन 18 मस्ट बी फील्ड विदिन. कलम 18 अंतर्गत आयोगाकडे अपील सादर करण्याची अंतिम मुदत काय? तर बघा, ऑप्शन आहे 15 days, 30 days, 60 days फ्रॉम रिसिव्हिंग सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी ऑर्डर अँड 90 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 60 days फ्रॉम रिसिव्हिंग सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी ऑर्डर, द्वितीय अपीलीय प्राधिकरणाच्या आदेशानंतर 60 दिवसात. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, what is the penalty for the first appellate authority if found shielding earning officer? बघा, प्रथम अपीलीय प्राधिकरण जर दोषी अधिकाऱ्याचे संरक्षण करत असेल तर दंड किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे 100, 2000, 500 to 5000 अँड 10,000 फिक्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 500 to 5000. नेक्स्ट, सिक्स, हू इज नॉट एलिजिबल टू बी अपॉइंटेड ॲज अ चीफ कमिशनर. खात्याचे मुख्य आयुक्त म्हणून नियुक्त होण्यासाठी कोण पात्र नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिटायर्ड IAS ऑफिसर, सेकंड एमिनेंट पर्सन इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, थर्ड MP और MLA अँड फोर्थ सिनियर ब्युरोक्रॅट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, MP और MLA, खासदार किंवा आमदार. नेक्स्ट, सेवन, विच डॉक्युमेंट इज नॉट रिक्वायर्ड इफ ऑलरेडी अवेलेबल विथ अनदर डिपार्टमेंट. खालीलपैकी कोणता दस्तावेज दुसऱ्या खात्याकडे आधीपासून उपलब्ध असल्यास आवश्यक नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रॅशन कार्ड, सेकंड आयडेंटिटी प्रूफ, थर्ड एनी सर्टिफिकेट अवेलेबल विथ अदर डिपार्टमेंट अँड फोर्थ फोटोग्राफ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एनी सर्टिफिकेट अवेलेबल विथ अदर डिपार्टमेंट, इतर खात्याकडे उपलब्ध असलेला कोणताही दाखला. नेक्स्ट, 8, if a person falsely obtains service by fake document, action is taken under. जर एखाद्या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सेवा घेतली तर कारवाई कुठल्या अंतर्गत केली जाते? तर बघा, ऑप्शन आहे सिव्हिल कोड, पोलीस ॲक्ट, पेनल लॉ इन फोर्स अँड फोर्थ RTI ॲक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पेनल लॉ इन फोर्स, लागू असलेला दंडात्मक कायदा. नेक्स्ट, 9, अंडर व्हॉट कंडिशन कॅन डिले बी एक्सेप्टेड बियॉन्ड 30 days इफ इन अपील्स. 30 दिवसांहून अधिक विलंब अपीलमध्ये कधी स्वीकारला जाऊ शकतो? बघा, ऑप्शन आहे इफ वेदर वॉज बॅड, सेकंड इफ देअर इज अ सफिशियंट कॉज, सेकंड इफ ऑफिसर इज ऑन लिव्ह अँड इफ फंड्स आर इनसफिशियंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इफ देअर इज अ सफिशियंट कॉज, पर्याप्त कारण असल्यास. नेक्स्ट, 10, हू अपॉइंट द चीफ कमिशनर अँड कमिशनर्स. मुख्य आयुक्त व आयुक्तांची नियुक्ती कोण करते? तर बघा, ऑप्शन आहे चीफ मिनिस्टर, सेकंड गव्हर्नर ऑन रिकमेंडेशन्स ऑफ कमिटी अँड थर्ड स्टेट लेजिस्लेचर अँड फोर्थ हायकोर्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, गव्हर्नर ऑन रिकमेंडेशन ऑफ कमिटी, समितीच्या शिफारशीनुसार राज्यपाल.
नेक्स्ट 11, व्हॉट इज द स्टेटस ऑफ दिस ॲक्ट इन रिलेशन ऑफ अदर स्टेट लॉ? या कायद्याच्या अन्य राज्य कायद्याशी संबंध काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फेरियर टू ओल्डेस्ट ॲक्ट, सेकंड सबऑर्डिनेट टू लोकल ॲक्ट, थर्ड हॅज ओव्हररायडिंग इफेक्ट अँड फोर रिअपियल्स ऑल लॉ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हॅज ओव्हररायडिंग इफेक्ट, वर्चस्व असलेला. ओके. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे. शॉर्ट नोट प्लस MCQs आहे. ठीक आहे, कंप्लीट आहे. ज्यांना पण ही बुक हवी असेल, PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. 25 रुपीजला ही PDF आहे. तर ती तुम्ही PDF व्हॉट्सअपला मेसेज करून परचेस करू शकता. ओके. तसंच बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th. विच बॉडी कॅन नॉट इंटरफेअर इन मॅटर डिटरमाइन अंडर दिस ॲक्ट? या कायद्याअंतर्गत ठरलेल्या प्रकरणांमध्ये खालीलपैकी कोण हस्तक्षेप करू शकत नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जिल्हा परिषद, सेकंड स्टेट कमिशन, थर्ड सिव्हिल कोर्ट अँड फोर्थ पब्लिक ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सिव्हिल कोर्ट, दिवाणी न्यायालय. नेक्स्ट 13, इफ एन ऑफिसर रिपीटेडली डिफॉल्ट इन मोर दॅन 10% ऑफ एलिजिबल केस ॲक्शन इज इनिशिएटेड बाय. जर अधिकारी 10% पेक्षा जास्त प्रकरणात सतत चूक करत असेल तर कारवाई कोण करू शकतो? बघा ऑप्शन आहे लोकसभा, जिल्हा परिषद, हेड ऑफ पब्लिक ऑथॉरिटी अँड पंचायत समिती. करेक्ट आन्सर आहे थर्ड हेड ऑफ पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरण प्रमुख. नेक्स्ट 14, ट्रेनिंग ऑफ डेझिग्नेटेड ऑफिसर इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ. नामनिर्दिष्ट अधिकाऱ्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी कोणाची आहे? बघा ऑप्शन आहे कमिशन ओनली, सेकंड ट्रेनिंग स्कूल, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ पंचायत राज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट मीन्स राज्य सरकार. नेक्स्ट 15, बिफोर रिमूव्हल चीफ कमिशनर मस्ट बी एन्क्वायर्ड बाय. मुख्य आयुक्त हटवण्यापूर्वी त्याच्यावर चौकशी कोण करतो? तर बघा ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट जज, कमिशन, चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट अँड फोर्थ इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. नेक्स्ट 16, पब्लिक ऑथॉरिटी मस्ट नोटिफाय इट्स सर्व्हिस ऑफिसर अँड टाइमलाईन विदिन. सार्वजनिक प्राधिकरणे आपल्याकडील सेवा, अधिकारी व कालमर्यादा कधीपर्यंत जाहीर कराव्या? बघा ऑप्शन आहे 7 days ऑफ ॲक्ट, सेकंड 1 year, थर्ड 3 months ऑफ द कमेन्समेंट ऑफ ॲक्ट अँड 5 years. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 3 months फ्रॉम कमेन्समेंट ऑफ ॲक्ट, कायदा लागू झाल्यानंतर 3 महिन्यात. नेक्स्ट 17, वेअर विल द रिपोर्ट ऑफ द कमिशन बी लेड आफ्टर सबमिशन. आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर कुठे सादर केला जातो? बघा ऑप्शन आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्टेट कॅबिनेट, थर्ड बोथ हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर अँड लोकसभा. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ हाऊसेस ऑफ स्टेट लेजिस्लेचर. ठीक आहे, राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात. नेक्स्ट 18, व्हॉट इज नॉन फंक्शन ऑफ कमिशन. खालीलपैकी कोणत्या आयोगाचे कार्य नाही? तर बघा ऑप्शन आहे हिअरिंग अपील अंडर सेक्शन 18, सेकंड कंडक्टिंग इलेक्शन्स, थर्ड मॉनिटरिंग सर्व्हिस डिलिव्हरी अँड फोर्थ इन्स्पेक्टिंग ऑफिसर ऑफ ऑथॉरिटीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंडक्टिंग इलेक्शन्स, निवडणुका घेणे. नेक्स्ट 19, हू बिअर द कॉस्ट ऑफ कॅश इन्सेंटिव्ह अँड सर्टिफिकेट फॉर झिरो डिफॉल्ट ऑफिसर. शून्य चुका असलेल्या अधिकाऱ्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्राचा खर्च कोण उचलतो? तर बघा ऑप्शन आहे द एम्प्लॉई, सेकंड द सेंट्रल गव्हर्नमेंट, थर्ड पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर्थ लोकल बॉडीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरण. नेक्स्ट 20, हू मे रिप्रेझेंट द डेझिग्नेटेड ऑफिसर ड्युरिंग हिअरिंग ऑफ अपील. अपील ऐकणी दरम्यान नामनिर्दिष्ट अधिकाऱ्याचे प्रतिनिधित्व कोण करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे एनी ज्युनियर क्लर्क, सेकंड सबऑर्डिनेट ऑफिसर, थर्ड ओनली हिमसेल्फ अँड फोर्थ नो वन अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सबऑर्डिनेट ऑफिसर, अधीनस्थ अधिकारी. ओके. तसंच बघा KDMCच्या PDFs व्हेरियस अवेलेबल आहे. कंबाईन इंग्लिश अँड मराठी, इंग्लिश किंवा मराठी, अकाउंट्सच्या कंबाईन इंग्लिश मराठी किंवा स्पेशली इंग्लिश फॉर अकाउंटंट ऑडिटर. JEE सिव्हिलच्या PDF सुद्धा अवेलेबल आहे, करंट अफेअर्सच्या सुद्धा. ज्यांना पण PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.